So let us start. सुरुवात करूया. Our first chapter in standard 7 is geometrical constructions, and there are too many constructions we have to learn in this chapter. आपल्याला या धड्यामध्ये या पाठामध्ये खूप साऱ्या अशा काही रचना आहेत त्या शिकायच्या आहेत. But we are discussing or we are going to learn only these two constructions that are angle bisectors of triangles and perpendicular bisectors of sides. Only these two constructions and their two properties are we are going to learn today. आपल्याला आजच्या तासामध्ये त्रिकोणाचे अँगल बायसेक्टर्स कोन दुभाजक आणि साइड्स त्याच्या ज्या बाजू असतात त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे त्यांचे लंब दुभाजक यांचे दोन प्रत्येकाचे एक गुणधर्म आहे. तेवढंच आपल्याला आजच्या पाठात पाहायचं आहे. बिफोर दॅट we are going to revise what we have learned in the standard 6. म्हणजे आपण 6वी मध्ये या दोन रचना शिकलेलो आहोत, आपण काढलेल्या आहेत. फर्स्ट इज अँगल बायसेक्टर and another is perpendicular bisector of a line segment. So keep ready with the equipments. We need only two equipments. First is compass and another is scale. compass आणि पट्टी असं एवढं साहित्य घेऊन तुम्हाला माझ्या सोबतच आज हे मी ज्यावेळेस फळ्यावर काढेन त्यावेळेस तुम्ही पण माझ्या बरोबर काढायचं आहे. सो फर्स्ट कन्स्ट्रक्शन इज अँगल बायसेक्टर. very simple construction is there. We have learned it in last standard, that is standard 6. इयत्ता 6वी मध्ये आपण हा अँगल बायसेक्टर कसा काढायचा ते पाहिलेलं होतं. खूप सोपी रचना आहे. We need to draw any angle without measuring it. त्याचं मोजमाप न करता आपण कोणताही सुरुवातीला अँगल काढायचा आहे. तुम्ही साहित्यासह तयार असाल अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडून. सो लेट अस ड्रॉ an angle with the help of scale. We are not going to measure the measurements of this angle. We are just drawing it. फक्त आपण कोणताही एक कोन काढत आहोत, त्याचं माप किती आहे, मोजमाप किती आहे ते सध्या या ठिकाणी आपल्याला त्याची आवश्यकता नाही. Let us name it as angle ABC. We can read it in three ways: angle A, B, C. Angle A, B, C. Angle CBA. Angle CBA. And just angle D. In these three ways we can read this angle. It's not part of our lecture, but I am telling just for your information. फक्त तुमच्या माहिती करता सांगितलेलं आहे. हा काय आपल्या सध्याच्या तासाचा विषय नाही. Then after drawing an angle we have to get a compass and we draw an curve to both sides of an angle. काय केलं आपण, कंपास घेतला आणि दोन्ही बाजूंना एक कंस केला. take any length or any distance which is suitable for you. Then fix one end of that compass to this point which is crossed here. या ठिकाणी जो क्रॉस झालेला आहे या पॉइंटवर हे टेप आता माझ्याकडे असं टोकदार नाहीये.
I try to get an accurate point. एवढं केल्यानंतर just draw an arc. What you have to do? Just draw an arc. Then remove it and stick here and do the same thing. तीच कृती करायची आहे. You have to draw another arc here and mark the point of cross section. हा काय करा, ज्या ठिकाणी दोन या आर्क्स, दोन कंस ज्या ठिकाणी क्रॉस होतात, पॉइंट ऑफ क्रॉस सेक्शनला तुम्ही काय करा, खून करा. देन वी हॅव टू गेट अ स्केल and just draw these 2 points. That is point of cross section and vertex of an angle. त्याचा शिरोबिंदू आणि हा पॉइंट ऑफ क्रॉस सेक्शन आपण जोडायचा आहे. My chalk is not as sharp as a pencil. पेन्सिल आपली जितकी टोकदार असते तितका कडू टोकदार नाही, त्यामुळे थोडंफार हे जाड येते. बट when you draw with your sharpened pencil, the measurements are very accurate. Yes, we have drawn angle bisector. काय केलं आपण, अँगल ABC ह्या अँगलचा आपण अँगल बायसेक्टर काढला. अँगल बायसेक्टर म्हणजे शुद्ध मराठीत त्याला म्हणायचं कोणाचा दुभाजक. हा कोण ABC जेवढा होता त्याचे आपण दोन समान तुकडे केलेले आहेत. दुभाजक समान तुकडे, बायसेक्टर नावाचं आहे बायसेक्टर, त्याचे समान दोन तुकडे केलेले आहेत. we have not measured measurement of angle ABC while drawing, or even we have not measured while we were bisecting it. म्हणजे हा कोण काढताना पण आपण त्याचं मोजमाप घेतलेलं नव्हतं, आणि आता त्याचा दुभाजक काढलेला आहे तेव्हा पण आपण त्याचं मोजमाप घेतलेलं नाही. पण तरी सुद्धा आता आपण घेऊन पाहणार आहोत की करेक्ट हा दुभाजकच आहे का, याने खरेच त्याचे दोन समान भाग केलेत का, ते आता आपण पडताळून पाहणार आहोत. we are going to cross check whether it has bisected this angle or not. Now with the help of protractor we are going to measure it. See, it shows the measurement as 35 near about 40. My chalk is not as sharp as a pencil. I have already tell you. Yeah, the measurement of angle ABC is near about 40 degrees, and we can see. Yes, and we can see the line which is bisecting the angle, and there are two angles thereafter, and both are of the measurement 20 and 20. म्हणजे काय, त्यानंतर आपण जे ही जी आपण रेषा काढली किंवा ही जी लाईन काढली आपण, त्याने काय केलेलं आहे, पहिला जो अँगल ABC होता त्याचं माप होतं 40, आणि याने काय झालेलं आहे, त्याचं 20 अंशाचे दोन कोन तयार केलेले आहेत. खूप सोपी रचना आपण पाहिली आज. काय पाहिलं, अँगल काढला, आपल्याला सुटेबल असलेलं माप मेजरमेंट या कंपास मध्ये घेतलं, आणि त्याचे एक टोक इथे ठेवून आपण दोन्ही बाजूंना कंस काढला. ज्या ठिकाणी पॉइंट ऑफ क्रॉस सेक्शन्स आहेत तेवढंच आपण मेजरमेंट ठेवलेलं आहे कंपास मध्ये, आणि तिथून अशा दोन आर्क काढल्या. तुम्ही हे स्वतः वहीत एकदा करून पाहायचं आहे, एकदा नाही 2-3 असे रँडमली घ्यायचे आहेत अँगल. आता आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी फार जास्त करत नाही, व्हिडिओची लेंथ वाढेल. आपल्याला अजून परपेंडिक्युलर बायसेक्टर कडे जायचं आहे, आणि त्यानंतर काय करायचं, परत
पॉइंट ऑफ क्रॉस सेक्शन आणि व्हर्टेक्स ऑफ अन अँगल हे दोन जोडायचे आहेत. देन आवर अँगल बायसेक्टर इज रेडी. ओके, नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ अ लाइन सेगमेंट. Point number 2, sorry, we write at the corner perpendicular bisector of a line segment. So first we draw any line and name it. I name it as line A B. Line AB. We can read it in both ways. Line AB or line BA. लाईन AB असं पण वाचू शकता आणि लाईन BA असं पण वाचू शकता. आणि आणखी एक सांगतो, जर स्मॉल लेटर असेल या ठिकाणी आय हॅव रिटन स्मॉल लेटर L, तर त्यावेळेस त्याला आपण लाईन L. स्मॉल असेल तर एकच अक्षर रेषेच्या शेजारी असते आणि कॅपिटल असेल तर अशा प्रकारे दोन अक्षर त्यात वापरायचे. याची पण खूपच सोपी रचना आहे. अगेन टेक sorry there is one mistake I have committed. We are going to learn line segment and I have committed a mistake. I have written it taken it as a line, so we are going to draw a line segment, perpendicular bisector of a line segment. We simply draw a segment which is of a, yes, it is a segment. मगाशी काय फरक होता, मी लाईन काढली. If there are arrows then it is a line and part of the line is line segment. रेषेचा तुकडा हा रेषाखंड आहे. इथं आपल्याला एरो दाखवता येणार नाही. सेगमेंट. Here also we can read it in both ways, segment AB or segment BA. Okay, then now take a compass and fix one end of a compass, that is sharpen end, to the one end of a segment, to the one end of a segment. Yes, it is. And take a distance which is greater than half of the segment. याचा निम्मा जो आहे भाग, सेगमेंट AB चा निम्मा भाग त्याच्यापेक्षा साधारणपणे निम्म्यापेक्षा जास्त मोजून घ्यायचं नाही. Yes, we can take that much. We clearly see that it is greater than half of the measurement of segment AB. याच्या निम्म्यापेक्षा जास्त आहे आपल्याला समजलं. Then very simple process is there. Draw an arc to one side of segment and maintaining that much measurement on the compass, draw and another arc to opposite side, and same thing we have to repeat at the point B. हीच कृती आपल्याला पॉइंट B वर करायची आहे. We fix and one end and see, I have not changed the distance between these 2 points. You have to take that much precaution. तुम्ही पण ते खबरदारी घ्यायची आहे, अंतर बदलायचं नाही. Yes. And similarly we have to draw the arcs that we have drawn at on the point A.
ए या पॉइंटवर अशा पद्धतीने आपण आर्क काढल्या होत्या, तशा पद्धतीने आपण बी या पॉइंटवर सुद्धा आर्क काढायचे आहे. आणि काय करायचं आहे, we have got two points of cross sections and we have to join these 2 points, then we will get perpendicular bisector of a line segment. हे दोन बिंदू जोडले की आपल्याला काय मिळेल, perpendicular bisector of a line segment आपल्याला मिळेल. So we join these 2 points. हे थोडंसं मगाशी पुस्तक गेलं होतं, थोडं असे मार्क करीत जा. And remember, perpendicular means its measurement is 90 degrees. We are going to measure both the facts, that is whether that line has this angle is of 90 degrees and whether this line has divided it into 2 equal parts. पहिल्यांदा आपण म्हणजे काय पाहिलं, आता हे आपण काढलं पण यानं खरंच हे परपेंडिक्युलर आहे का, त्याचे 2 समान भाग केले का, एकदा पडताळा करून पाहूया. टेक अ प्रोट्रॅक्टर and you will clearly see it shows 90 degrees. हे परपेंडिक्युलर तर आहे. and now take a scale, it clearly shows this line has divided this line segment into 2 equal parts. म्हणजे काय पाहिलं आपण, या लाइन ने याचे 2 इक्वल पार्ट्स केले आहेत. सो वी हॅव डिस्कस्ड 2 थिंग्स which are them, line perpendicular bisector and angle bisector. angle bisector आणि perpendicular bisector of a line segment या 2 गोष्टी आजच्या लेक्चरला आपण पाहिल्या. ही फक्त एक रिव्हिजन होती. यानंतरचा जो पुढचं लेक्चर असेल ते म्हणजे ते आपण बघितलं प्रॉपर्टी, यांच्या प्रॉपर्टीज काय. आता हे आपल्याला आपण सेपरेट लाईन सेगमेंट काढला. आता हे आपल्याला आपल्याला एक ट्रायंगल दिला जाईल आणि त्या ट्रायंगलच्या ज्या साइड्स आहेत त्यांचे बायसेक्टर आपल्याला त्या ठिकाणी काढायचे आहेत. आणि सेम वे तो जो ट्रायंगल आहे त्यातले त्या ट्रायंगल मधले जे अँगल आहेत त्या अँगलचे बायसेक्टर आपल्याला त्या ट्रायंगल मध्ये काढतात. आपण एक स्वतंत्र अँगल काढला आणि त्याचा बायसेक्टर काढला, स्वतंत्र लाईन सेगमेंट काढला आणि त्याचा बायसेक्टर काढला. ह्याच गोष्टी आपल्याला ट्रायंगल मध्ये करायच्या आहेत. ते आपण पुढच्या तासाला पाहूया आणि त्याची काय एक प्रॉपर्टी आपल्याला मिळते ते पण आपण पुढच्या तासाला पाहूया. तर या ठिकाणी या लेक्चर मध्ये आपण थांबूया. धन्यवाद.